ढगफुटीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विशेषतः हा व्हिडिओ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक उपयुक्त ठरेल. पावसाळा सुरू झाला की आपण बातम्यांमध्ये एक शब्द हमखास ऐकतो, ढगफुटी. विशेषतः उत्तराखंड, हिमाचल प्रदेश किंवा अगदी आपल्या सह्याद्री घाटमाथ्यावर ढगफुटी झाली आणि मोठे नुकसान झाले, अशा बातम्या वारंवार समोर येतात. पण ढगफुटी म्हणजे नेमकं काय? फक्त धोधो पाऊस पडणं म्हणजे ढगफुटी असते का? की खरंच आकाशात कुठेतरी ढगाचा फुगा असतो आणि तो अचानक फुटतो? या घटनेमागे विज्ञान आहे, आणि ते विज्ञान जितकं गुंतागुंतीचं आहे तितकंच रंजकही आहे. हवामान खात्याच्या व्याख्येनुसार जेव्हा एखाद्या लहानशा भागात साधारण 20 ते 30 चौरस किलोमीटर परिसरात एका तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, तेव्हा त्या घटनेला ढगफुटी म्हणतात. एका तासात 100 मिलीमीटर पाऊस म्हणजे जवळजवळ 4 इंच पाऊस. आता कल्पना करा, एवढा पाऊस एका छोट्या जागेवर एका तासात कोसळला तर काय होईल? म्हणूनच ढगफुटीला फक्त अतिवृष्टी न मानता ती एक भूजलशास्त्रीय आपत्ती मानली जाते. कारण यात पाणी आणि जमीन या दोन्हींचाही थेट संबंध असतो. सपाट प्रदेशात एवढा पाऊस पडला तर पाणी साचेल, पूर येईल. पण डोंगराळ भागात परिणाम इतके भयानक का होतात? इथेच भूगोलाची भूमिका सुरू होते. सपाट जमिनीवर पाणी पसरायला जागा मिळते, पण डोंगराच्या उतारावर तेच पाणी प्रचंड वेगाने एकाच दिशेने खाली धावू लागते. आणि ते फक्त पाणी नसतं, तर त्याच्यासोबत चिखल, दगड, माती यांचा एक प्रचंड विध्वंसक लोंढा असतो, जो वाटेत येईल ते सगळं उद्ध्वस्त करत पुढे जातो. मग ही सगळी प्रक्रिया सुरू तरी कुठून होते? याची सुरुवात होते आपल्या मैदानी प्रदेशातून. विशेषतः उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन आणि समुद्र तापतात. त्यामुळे हवा गरम होते आणि गरम हवा हलकी असल्यामुळे वर जायला लागते. वर जाताना ही हवा आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प घेऊन जाते. याला आपण दमट किंवा आर्द्र हवा म्हणतो. पण प्रश्न असा आहे की ही दमट हवा सरळ वर न जाता डोंगराकडेच का ओढली जाते? यामागे उष्णतेचा एक सोपा नियम आहे, थर्मोडायनामिक्स. उष्णता ही नेहमी जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते. उन्हाळ्यात भारताचे मैदानी प्रदेश अक्षरशः तापलेले असतात, तर हिमालय किंवा सह्याद्रीसारखे पर्वतीय भाग तुलनेने थंड असतात. म्हणून ही गरम दमट हवा नैसर्गिकरित्या या थंड पर्वतीय भागाकडे आकर्षित होते. जणू काही निसर्गाने एक मोठा पंखाच लावलेला असतो. जेव्हा ही हवा डोंगराच्या पायथ्याशी पोचते, तेव्हा डोंगर तिचा मार्ग अडवतो आणि तिला वर ढकलतो. या प्रक्रियेला ओरोग्राफिक लिफ्टिंग असं म्हणतात. हवा हळूहळू वर चढू लागते आणि वर जाताना ती थंड होते. थंड हवेत बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी असते, म्हणून बाष्पाचे रूपांतर अतिसूक्ष्म पाण्याच्या थेंबांमध्ये किंवा बर्फ कणांमध्ये होते आणि यातूनच ढग तयार होतात. इथे आपण विंडवर्ड्स आणि लीवर्ड्स या संज्ञा जरा पाहूया. पर्वताची जी बाजू हवेला सामोरी जाते तिला विंडवर्ड्स म्हणतात. ओरोग्राफिक लिफ्टमुळे याच बाजूला सर्वात जास्त पाऊस पडतो. या उलट पर्वताची दुसरी बाजू लीवर्ड असते, जिथे हवा खाली उतरते आणि तिथे पाऊस कमी पडतो. ढगांचे प्रकार थोडक्यात पाहूया. पहिला आहे क्युम्युलस, कापसासारखे पांढरे किंवा राखाडी फुलकोबीसारखा आकार. खालचा भाग सपाट आणि उंची 3 ते 7 किलोमीटर असते. निंबस, काळ्या किंवा गडद रंगाचे अत्यंत दाट विशिष्ट आकार नसलेले, यांची उंची 3 किलोमीटरपेक्षा कमी असते. तिसरा प्रकार आहे किरस, उंच आकाशातील पातळ ढग. परंतु या 3 ढगांव्यतिरिक्त ढगफुटीच्या वेळी एक खास प्रकारचा ढग तयार होतो, तो म्हणजे क्युम्युलोनिंबस ढग. कापसासारखे असणारे हे ढग फुलकोबीसारखे फुगत जातात आणि उभ्या दिशेने वाढतात. कधी कधी हे ढग 14 ते 15 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचतात. म्हणजे
विमानांच्या उड्डाणांच्या उंचीपेक्षाही जास्त. या ढगांच्या आत अत्यंत शक्तिशाली वरच्या दिशेने वाहणारे वारे असतात. त्यांना म्हणतात अपड्राफ्ट्स. हे वारे पाण्याचे थेंब आणि बर्फकण खाली पडू देत नाहीत. ते सगळं पाणी ढगांच्या आत धरून ठेवतात. ढग जणू पाण्याने भरलेला एक मोठा फुगा बनतो. पण काही क्षणी परिस्थिती बदलते. एकतर अपड्राफ्टची ताकद कमी होते किंवा ढगात साठलेल्या पाण्याचं वजन इतकं वाढतं की ढग ते पेलू शकत नाहीत. आणि मग एका क्षणात ढगात साठलेलं लाखो लिटर पाणी एकाच वेळी प्रचंड वेगाने जमिनीवर कोसळतं. यालाच आपण म्हणतो ढगफुटी. यानंतर येतो फ्लॅश फ्लड म्हणजे अचानक पूर. काही मिनिटात सगळं चित्र बदलतं. मोठमोठे दगड पाण्यातून चेंडूसारखे फेकले जातात. 2013च्या केदारनाथ दुर्घटनेत ही विध्वंसक ताकद संपूर्ण देशाने पाहिली आहे. पुढे आपण अजून एक गोष्ट पाहणार आहोत. विजा नक्की कशा निर्माण होतात याबद्दलची वैज्ञानिक माहिती. ह्या विजा निर्माण होण्यासाठी विद्युत प्रभार आणि घर्षण या दोन गोष्टीचा मुख्य सहभाग असतो. क्युम्युलोनिंबस ढग खूप उंच असल्याने त्यातील हवेचा प्रवाह अत्यंत वेगवान असतो. या प्रवाहामुळे ढगातील पाण्याचे थेंब आणि बर्फाचे कण एकमेकांवर वेगाने आदळतात आणि या घर्षणामुळे ढगांमध्ये विद्युत प्रभार निर्माण होतो. साधारणपणे ढगाच्या वरच्या भागात धन प्रभार असतो आणि खालच्या भागात ऋण प्रभार जमा होतो. जेव्हा हा प्रभार खूप मोठ्या प्रमाणात वाढतो तेव्हा तो हवेतून प्रवाहित होतो आणि विजेचा मोठा चमचमाट दिसतो. याच प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे हवा मोठ्या वेगाने प्रसरण पावते, ज्यातून विजांच्या कडकडाटाचा मोठा आवाज येतो. थोडक्यात क्युम्युलोनिंबस ढगांची विशाल उंची आणि त्यातील पाण्याचे व बाष्पाचे प्रचंड प्रमाण त्यांना विजांच्या निर्मितीसाठी पूरक बनवते. ढगफुटी रोखता येते का? पूर्णपणे नाही. निसर्गाच्या शक्तीपुढे मानव अजूनही लहानच आहे. पण नुकसान नक्की कमी करता येते. डॉपलर रडार सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे 3 ते 6 तास आधी धोक्याची पूर्वसूचना मिळू शकते. तसंच धोक्याचे इशारे कधीही दुर्लक्षित करू नये. उतारावर घर बांधणं टाळावं. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, ढगफुटी म्हणजे फक्त जोरदार पाऊस नाही. ती आहे मैदानी दमट हवेपासून सुरू झालेली, डोंगरामुळे उंचावलेली आणि एका क्षणात प्रचंड विध्वंस घडवणारी निसर्गाची शक्ती. आकाशात शांतपणे फिरणाऱ्या कापसासारख्या ढगांमध्ये इतकी विनाशकारी ताकद दडलेली असू शकते. हेच ढगफुटीचं खरं वास्तव आहे. शेवटी ढगफुटी ही केवळ नैसर्गिक पावसाची क्रिया नसून ती पर्वतीय भौगोलिक रचना आणि विशिष्ट वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे. उंच हवेचे पर्वतामुळे होणारे ऊर्ध्वगामी वहन म्हणजेच ओरोग्राफिक लिफ्ट आणि क्युम्युलोनिंबस ढगांची दाटी यामुळे होणारा उभा ढग तंब या आपत्तीला कारणीभूत ठरतो. हिमालयासारख्या उंच प्रदेशात ही प्रक्रिया अधिक विनाशकारी ठरते.